रायगडच्या माणगाव तालुक्यातल्या झोरेवाडी गावामध्ये घोटभर पाण्यासाठी महिलांना दररोज जीव धोक्यात घालून 2 किलोमीटर पायपीट करावी लागते। गावाजवळ धरण असूनही ग्रामस्थांच्या नशिबी मात्र दूषित पाणी आलंय। लहान मुलं, गर्भवती महिला आणि वृद्ध हेच पाणी पित असल्यानं गावामध्ये आजारांचं संकट वाढलंय। त्यामुळे प्रशासनानं तातडीनं लक्ष देण्याची मागणी ग्रामस्थ करतायत। आम्ही पाण्यासाठी भरपूर मागणी केलेली आहे, त्यांच्या दारोदार फिरलेले आहे आणि आम्हाला पाण्याची योजना त्यांनी दिली म्हणून आश्वासन दिला। ते नळ लाईन दाखवले पण पाण्याची आम्हाला सोय नाही। आम्ही पाणी पियाचा कुठना आणि ह्या तळावामध्ये आज आम्हाला जीव द्यायला लागतोय। खाली उतरता येत नाही, वरती चढता येत नाही। आम्ही जायचं कुठे आणि काय अवस्था आमची आहे या महिलांची। आणि आम्ही आज वयस्कर बायका कुठे जायचं पाणी पियाला? या आमच्या गावात पाणी नाही आहे तर कोण मुली द्यायला कबूल नाहीत। मुलं तशी लग्नाची कोण यायला बी पाहुणं रावणं कोण यायला बी कबूल नाही आहे। ही पंचायतीत आणि पंचायतीत गेला तरी काय ती पंचायती आमचं दखल घेतच नाही। पण टँकर येतो, कधी 15 दिवसांनी येतो, कधी तो चिखला तो ओतून जातो। या मग आमची मुलं तशी आम्ही म्हातारी माणसं राहतो तर चिखलाचा पाणी पितो। कुणा खाशी होते, कुणाला सर्दी होते, पोरं खोकतायत, काय उलट्या होत आहेत, जुलाब होत आहेत, ती तशीच असतात। मग त्यांना डॉक्टरी करायची।